जय श्रीराम। आज आहे 22 जानेवारी 2024 आणि आज संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने एक आगळा वेगळा उत्सव साजरा होत आहे। त्याचं औचित्य फार वेगळं आहे, कारण आज अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि आपण आनंदोत्सव साजरा करत आहोत। असाच आनंदोत्सव साजरा होत आहे पालघर तालुक्यातील आगरवाडी ह्या गावी। आणि आगरवाडी गावी राम मंदिरामध्ये ह्या ठिकाणी आनंदोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे। श्रीमद सद्गुरू पद्मनाभाचार्य पदप्रणीत श्री राम मंदिर ग्रामस्थ मंडळ आगरवाडी यांचं हे राम मंदिर गावाच्या मध्यवर्ती असलेलं असं हे भव्य असं राम मंदिर। यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, श्री गणराय व श्री महादेवाच्या मूर्त्या आहेत। आजचा कार्यक्रम कसा होतो हे आपण समोर बघूया। आता आपण आरती या ठिकाणी आरती घेतोय। संपूर्ण दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि आता महत्त्वाचा कार्यक्रमाची तयारी आपण समोर बघतोय ती म्हणजे महाप्रसादाची। कारण महाप्रसाद हा फार महत्त्वाचा आहे, कारण अनेक भाविक परिसरातील म्हणजे आपले दुसऱ्या गावचे लोक, गावातील सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आणि तुम्ही आता पाहतात की आमच्या गावातील संपूर्ण मंडळी या महाप्रसादाची पूर्ण मेहनत घेत आहे। आणि आमच्या गावचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या गावात कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये लोक म्हणजे गावचे भाविक हे भरभरून आणि भरघोस अशी मदत करत असतात। ते वस्तुरूपाने म्हणा किंवा श्रमाने म्हणा या ठिकाणी ते करत असतात। आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पाहिजे याची पूर्ण खबरदारी सगळे लोक घेत असतात। आणि आता हे या ठिकाणी ही आमची परंपरागत जागा आहे, या ठिकाणी आम्ही महाप्रसाद असतो त्याची तयारी करताना आमचे काही लोक आहेत या ठिकाणी। मी तुम्हाला आधीच म्हटलं आहे की सगळ्यांची इच्छा आहे की कार्यक्रम हा व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणून ही सगळी खडरोप चालू आहे। आता आपण थोडासा कीर्तनाचा आस्वाद घेऊया, वाढत असतात तसेच आजच्या दिवशी कीर्तनाचा आपण लाभ घेऊया। आता आपण तयारी करतोय ती दीपोत्सवाची। जय श्रीराम असे आपण हे काढून त्यावरती आपण हे अनेक पणत्या ठिकाणी लावू आणि नंतर संध्याकाळी त्या संपूर्ण पणत्यांचा एक प्रकाश आपल्याला बघायला मिळेल। खास दीपोत्सव खऱ्या अर्थाने आज साजरा करण्यासाठी संपूर्ण गाव या ठिकाणी जगते। संपूर्ण गावातील महिला, वृद्ध तसेच लहान थोर सगळी मंडळी या ठिकाणी फार मोठी मेहनत करता आपण दिसतोय। आणि आता दीपोत्सव अगदी थोड्या क्षणात, थोड्या वेळातच दीपोत्सव सुरू होईल। त्या दीपोत्सवानंतरची झगमग पाहणे, दीपोत्सव पाहणे म्हणजे आपल्या डोळ्याचे पारणे फेडणे असं आहे। तर हा दीपोत्सव आता स्टार्ट होतो आहे। मला खूप आनंद होतो आहे की ह्या गोष्टी आपल्यासमोर मांडताना की सार्वजनिक कामामध्ये आणि विशेषतः आमच्या गावच्या उत्सवामध्ये, यात्रा म्हणा किंवा गावचे कोणतेही उत्सव असतील, ह्यामध्ये सगळी माणसं आपले हेवेदावे मतभेद विसरून देवाच्या ठिकाणी एकत्र येत असतात आणि तो कार्यक्रम कसा चांगला होईल आणि अविस्मरणीय कसा होईल ह्यासाठी पूर्ण सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि ह्याचा प्रत्यय हे आपल्यासमोर येत आहे। दीपोत्सवासाठी गावातल्या महिला,
लहान मुलं, मोठी माणसं सगळेच आपला वेळ देताना किंवा आपली योगदान देत असताना आपल्या समोर दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा दीपोत्सव पूर्ण होईल, दीपोत्सव म्हणजे संपूर्णपणे त्या प्रकाशमय होतील, त्यावेळेला जय श्रीराम जे आम्ही या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नाव कोरलेलं आहे ते कसं दिसते हे मी तुम्हाला दाखवतोय. आणि अशा प्रकारे संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. दीपोत्सवानंतर फटाक्याची आतषबाजी केली जाणार आहे, कारण मी आधीच म्हटलेलं आहे की कार्यक्रम असा एकदम दिमागदार व्हावा यासाठी प्रत्येक माणूस आपापल्या परीने प्रयत्न करतोय. त्यानंतर आरती होईल आणि महाप्रसाद असं एक कार्यक्रमाचं स्वरूप आहे. आजचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतामध्ये साजरा होतोय. त्याचं औचित्य तसं होतं कारण अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू रामलल्ला आज अयोध्येमध्ये त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आणि ह्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतोय. आणि ह्या ठिकाणी लोक हेवेदावे सोडून हा उत्सव मोठ्या एकीने एकजुटीने साजरा करताना दिसत आहेत आणि आपली शोभा वाढवत आहेत. असा हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातोय, ह्याचं प्रत्यय तुम्हाला ह्यासमोर आपलं दिसत आहे. आता वेळ आहे ती महाआरतीची आणि संपूर्ण मंदिर महाआरतीसाठी सज्ज झालेले आहे. आणि आता आरती थोड्याच वेळात सुरू होत आहे. श्री प्रभू रामचंद्राची महाआरती. परिसरातील सर्व देवगण देवांगना ग्रामस्थ बंधू भगिनी पद्मनाभजीचे संपर्क आता आपण ह्या ठिकाणी येतो महाप्रसादाकडे. आणि आता आरती झालेली आहे, फटाक्याची आतषबाजी पण आपण पाहिली आणि आता आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया. या संपूर्ण महाप्रसाद गावातील सर्व भाविकांनी या ठिकाणी स्वेच्छेने आणि लोकवर्गणीतून आपण करत असतो. त्यामुळे सर्वांचे गावकऱ्यांचे संपूर्ण आभार. आणि आमच्या गावचं वैशिष्ट्य असं आहे की गावाच्या सार्वजनिक कामासाठी सगळे हेवेदावे सोडून माणसं आपल्या परीने जे काही आपल्याला चांगलं देता येईल ते द्यायचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करत असते. आणि त्याचा प्रत्यय आपल्यासमोर हा आहेच. आपापल्या परीने आपला कार्यक्रम कसा अविस्मरणीय करता येईल, कसा आठवणीत ठेवता येईल आणि पुढच्या वर्षी अजून काही वेगळं करता येईल, ह्या अनुभवातून काही वेगळं करता येईल ह्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. असं हे महाप्रसादाचे काही क्षण. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.